लाडकी बहीण योजना आज 20 मार्च होता आणि सर्वांना माहिती आहे आज शुक्रवार असल्यामुळे आज जी आर यायला पाहिजे होता। खरं तर सकाळपासून आपण वाट पाहत आलेलो आहे की आज किमान जी आर येईल। मी सकाळपासून खूप वेळेस ट्राय केला आणि पाहिलं आहे की आजही जी आर आलेला नाही। आणि विशेष म्हणजे बघा आज 20 मार्च या तारखेला शुक्रवार असल्यामुळे आज जी आर येणं अपेक्षित पण होता, कारण गुढीपाडव्याला पण वितरण नाही केलं, त्याच्यानंतर आणखी पुढे परत जागतिक महिला दिनानिमित्त पण वितरण झालं नाही आणि आणखी पुढे वितरण जात आता वितरण काय वर्षाच्या शेवटला करायचं सरकारने ठरलं आहे का एकदा तेवढं सांगून द्यावं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 20 तारखेला जर आज जी आर आला नसता, तुम्हाला मी सांगितलं आहे कालच की उद्या जी आहे सुट्टी असणार आहे रमजान ईद निमित्त, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर शनिवारच्या नंतर असणार आहे रविवार। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आज जी आर येणं अत्यंत महत्त्वाचं होतं। हे मी परत तुम्हाला का सांगतो आहे, कारण आपण पुढच्या जर आता तारखा पाहिल्या, आज 20 तारखेला जी आर आले, इव्हन महिला बालविकास विभागाचे पण जी आर आले, पण लाडकी बहीण योजनेचा जी आर आला नाही। लाडकी बहीण योजनेला सरकार विसरलं आहे का? लाडकी बहीण योजनेचं वितरण असंच इथून पुढे मनमाने पद्धतीने सरकार करणार का? यावर एकदा स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संधी द्यायला पाहिजे, कारण की लाडकी बहीण योजनेचं वितरण वेळेच्या वेळी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की लाडक्या बहिणी त्या वितरणाची वाट पाहत असतात आणि जर कोणीच मुद्दा या योजनेचा लावून धरलाच नाही तर मग असं वितरण तर आणखी 4-4, 5-5 महिने पेंडिंग पडेल। पण त्या वितरणाला अर्थ काय आहे तर ही बाब समजून घ्यायला पाहिजे। यापूर्वी जसं स्वतः म्हणजे मंत्र्यांनी सांगितलं होतं की महिन्याला वितरण देणार, मग त्याच्यानंतर एका महिन्याचा गॅप पडायला लागला, आता त्याच्यानंतर 2 महिन्याचा गॅप पडायला लागला। आता प्रत्येक वेळेस 2-2 महिन्याचा गॅप पडत असेल तर ते योग्य नाही ना, एखाद्या वेळेस आपण समजू शकतो। मग असं जर होत असेल तर मग ह्या योजनेचा अर्थ काय आहे? बघा आज 20 तारीख होती, आज जी आर यायला पाहिजे होता, महिला बालविकास विभागाचे जी आर आले, पण लाडकी बहीण योजनेचा जी आर आला नाही। लक्षात ठेवा, वेगवेगळ्या विभागाचे जी आर आले पण आपल्या या योजनेचा जी आर आलेला नाही। उद्या रमजान ईद आहे, त्यामुळे उद्या जर सुट्टी असणार आहे, उद्या कोणत्याही प्रकारचे जी आर येणार नाहीत। आणि त्याच्यानंतर म्हणजे येणार आहे 22 तारीख, आणि 22 तारखेला तर मग ऑब्व्हियसली रविवार असणार आहे। रविवारी तर कोणता जी आर पण येणार नाही आणि वितरण होण्याची पण शक्यता नाही। मग अशामध्ये खरं तर अपेक्षित होतं की किमान लाडक्या बहिणींच्या बाजूने आज तरी जी आर येईल आणि अचानक विना जी आरचं तरी किमान वितरण होण्याचे प्रयत्न होतील, तसंही होताना दिसत नाही। त्यामुळे एकंदरीत परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की लाडकी बहीण योजनेचं वितरण आता प्रत्येक वेळेस गॅरंटीड घेऊन जाऊ नका की 2-2 महिन्याचा विलंब लावणार आणि लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत कोणीच बोलणार नाही, असं होणार नाही। लाडकी बहीण योजनेचं वितरण वेळेच्या वेळीच झालं पाहिजे। या संदर्भात जे काही आमचे मित्र आहेत, जे बी काही या योजनेच्या संदर्भात इतर योजनेच्या संदर्भात व्हिडिओ बनवत असतात, तर त्या सर्वांना विनंती आहे की या योजनेचं वितरण वेळेवर होण्यासाठी सर्वांनी आवाज उचला, जेणेकरून जे सरकार लवकरात लवकर या योजनेचं वितरण करेल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता। धन्यवाद।